राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार। धनंजय मुंडेंच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता भुजबळांकडे जाण्याची शक्यता। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन प्रबळ दावेदार असताना भुजबळांच्या एंट्रीनं ट्विस्ट। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद कोणाला याची उत्सुकता। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार। उर्वरित 4 शिष्टमंडळांना 23 मे रोजी ब्रीफिंग। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद, मात्र अटकेनंतर यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढले। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक। ज्योती मल्होत्राप्रमाणेच पंजाब आणि हरियाणातील यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश। सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसच्या आजपासून देशभरात जय हिंद सभा। पहलगाम हल्ल्यातल्या त्रुटी आणि शस्त्रसंधीत अमेरिकेच्या मध्यस्थीचा मुद्दा उपस्थित करणार। अटारी, हुसैनीवाला आणि सादकी सीमेवर आजपासून पुन्हा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी। भारत पाकिस्तानमधल्या तणावामुळे 2 आठवडे हा सोहळा बंद होता। नागपुरातील फुटीरतावादी रजाज सिद्दीकीचा भारतविरोधी आंतरराष्ट्रीय गटांशीही संबंधाचा संशय। नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांची माहिती। मुंबईमध्ये 53 कोरोना बाधित तर देशभरात 257 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण। हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाचा उद्रेक। मुंबईसह महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। अनेक ठिकाणी वादळी सरी बरसणार, तर नाशिक, पुण्याला ऑरेंज अलर्ट। स्तनदा माता, दिव्यांग आणि वृद्धांना तुळजाभवानी मातेचं थेट निःशुल्क दर्शन। 10,000 रुपयांची देणगी देणाऱ्या कुटुंबाला मोफत दर्शन। मंदिर संस्थांचा नवीन दर्शन आराखडा प्रस्तावित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।